घरला यायचं म्हणतो. शाळा सोडून घरला यायचं म्हणतो. काय मित्रांनो, सगळेजण माझ्या रिझल्टवरच आपल्याला मला कोण विचारलं ना काय व्हायलाय काय म्हणताना या व्हिडिओमध्ये घंटा काय प्रँक व्हायला कोणावर माझ्यावरच प्रँक झाला सगळ्यांचा. आता पंपाला लावडं बोलून विचार मित्रांनो. आणि शेळी बिळी करूया आणि गोटा मोठा करूया असं म्हटलं का. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या गावठी व्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये लई म्हणजे लई मजा येणार आहे, कारण माझ्या परीक्षेचा काळ रिझल्ट लागलाय आणि मी घराकडे होतो. घराकडे असताना मम्मीने विचारलं किती रिझल्ट लागल्यावर किती टक्के पडल्यात. मी मम्मीला सांगितलं माझे 2 विषय बॅक आहेत आणि मम्मीला खरं काय ते अजून माहीत नाही आणि घरात कोणाला माहीत नाही मला किती टक्के पडल्यात. आणि आम्ही याच्यावर थोडीशी घरच्यांची सोबत मजा करणार आहे आणि जरा प्रँक कॉल करणार आहेत माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत. दादा दीदी पप्पा मम्मी आजा आजी सबके साथ मैं आज प्रैंक करने वाला हूँ. और क्या होता है मेरे को, मला लय शिवा पण पडणार आहेत, कोण मला मोटिवेशन पण देणार आहे आणि कोण मला लय शिवा पण देणार. आणि मी जे व्हिडिओ करतोय त्याबद्दल मला लई काय काय बोलणार आहे त्याबद्दल तुम्ही ऐकत राहा, कारण शेवटपर्यंत लई मजा येणार आहे. मला कोण कोण कितपत शिवा देतात ते तुम्ही पण ऐकून पण घेऊ शकता आणि दुसऱ्याला सांगू पण शकता. त्याबद्दल तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा आणि व्लॉगमध्ये हसत राहा खेळत राहा, तर व्लॉगमध्ये मजा येणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी, पुढचं नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. चलो. आमच्या मम्मीला तर मम्मी काय काय बोलते आणि काय काय शिवा देते, काय काय बोलते, काय काय शिवा देते, की काय काय बोलते, काय काय शिवा देते ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकत बसा. नाही का, ती कॉलेजमध्ये होतो म्हणून फोन उचला. 2 विषय राहिल्यात. मग आता मग मी आता सगळ्या बॅग पॅकिंग केल्यात, आता घरला यायच्या तयारीत आम्ही. विषय राहिल्यात म्हणून का आता अभ्यास करून पण आता राहिल्यात, काय करायचं. कशा काय करू मी आता अभ्यास करायचा मला कळणार झाला. तर आता एवढा अभ्यास करून पण 2 विषय राहिल्यात. पप्पाला नाही सांगा, आता फोन करणार. काय करू आता बघ की. मग आता उद्याच्या दिवस राहतो, उद्या दाखला बिकला ते सगळं काढतो आणि येतो घरला. तर मित्रांनो, आता लय मोठा प्रँक झालाय. मी घरात सांगितले की मी मोबाईल सगळे बॅग बिग पॅकिंग करून घरला येणार आहे, तर तुम्ही बैलाचा व्हिडिओ. आणि मम्मीने डायरेक्ट फोन कट केलाय. थांबा, आता फोन करून आम्ही काय ते खरं ते सांगून टाकूया, नाही तर लय टेन्शन घेते आमची मम्मी. हॅलो, ऐक तसं काय नाही मिळालं, मला 76% पडल्यात. हॅलो, मला 76% पडल्यात. होय. आता काय आलं. बरं, तुला मार्कशीट पाठवतो नंतर ना. पोरं आहेत माझ्याजवळ. काय दिसत झालं, मी मुद्दानं म्हटलेला, मला रिझल्ट कालच कळायला. काय सगळं विषय सुटल्यात आणि 76% पडल्यात. हा, चांगला आहे. हा, आई आहे काय. बरं चालतंय, ठेवू काय. मग कोमाला पण माहिती आहे की, कोमाला मी काल रिझल्ट दाखवलाय. होय, मी सांगून म्हणून सांगितलं तिला. बरं चालतंय, ठेवतो. हा, आणि आता पप्पाला फोन करतो, असं पप्पाला पण घंटी होती जरा. नको 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 नको, मी तुला सांगतो की नंतर व्हिडिओ पाठवतो एक, तो बघ. ठेवतो बघ.
तर मित्रांनो कसा प्रँक झाला आता पप्पांच्या सोबत नको आता दादासोबत प्रँक करूयामुळे दीदीसोबत मग पप्पासोबत करूया कारण पप्पा शेवटला जरा टेन्शनमध्ये येतात लईच टेन्शनमध्ये येतात लईच म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मला इथे येऊन मारा चालू करतील एवढ्या टेन्शनमध्ये येतात तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत लावू बघा लावमध्ये बहुत मजा येणार आहे तर मित्रांनो मोबाईल देतो आता दादाला कॉल करूया दादा बहुतेक मीटिंगमध्ये असणार तशी कॉल करून बघूया ज्या व्यक्तीत आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता आपली तर मित्रांनो दादाचा फोन तर व्यस्त आला आता आपण दीदीला फोन करूया दीदीची पण मजा घेऊया आणि त्यांच्या घरात जेवढी फॅमिली आहे त्यांची पण मजा घेऊया मजाच मजा तर मित्रांनो मला वाटतं की ते असं आता सगळी घरातली झोपल्यात तर आम्ही आले आता मित्राला कॉल करून मित्राला गंडूया आणि थोड्या वेळ महिन्याने परत कॉल करूया हॅलो हा भूषण हॅलो हा काय करतो झोपतो कुठं झोपते तू घरी का गेला तू यात्रा आहे म्हणून चिकन खाल्ला काय तू नाही खाय काय तू अरे भूषण विषय काय झाला माहितीये माझा अरे माझं 2 विषय बॅगला पडलेत की ते काय माहित पेपरचा अभ्यास करून सगळं करून 2 विषय बॅग पडल्यात पैसे लिहि जातात त्याच्यापेक्षा सोडवल्याला पुढच्या सेमला बरं होते म्हणते मी मग मी आता विषय आता घरात पण सांगितले मग मी आता सगळी बॅग बिग त्यांनी पॅक केल्या मग आता मी उद्या दाखला काढून घरला जायच्या तयारीत आहे शाळेत शिकत नाही पडले रे अरे डोक्याला ताप झाला इथे शाळेचा घरी जाऊन काय करू आता मला कळणार आले घरातली काय करतात घरात ना पप्पाने म्हटलं पप्पा म्हणलाय घरात पाऊल ठेवायचा नाही बर त्यांनी 9 विषय काढले हा तुझ्यापेक्षा कमी अभ्यास करायचे होय मग माझ्या टक्क्यावर सांगू का तुला आता 76.47 हॅलो ही माझी टक्केवारी सांगाली मी 3rd सेमिस्टरची रिझल्ट पाठवू काय फोन चालू राहू देत हॅलो भूषण जाधव हॅलो पाठवला की रे हा कोण हा कोण आपण कोण तुमचा पप्पा शेतात आहे काय बरोबर मग कालचा रिझल्टचा काय विषय तुमचा काय लागला किती बॅग 3 बॅग झाल्या माझं पण 2 बॅग पडल्यात भाऊ 35 पडल्यात मग उपकार केलास नाही 35 पाडून मम्मी पप्पावर तुझ्या हा मी पाडल्यात मार्क सांगितले की तुझा आबाळ फाटेल काय पाठवू आबाळ कोण तू तुला व्हॉट्सअपला एक फोटो पाठवलाय थोडा बघ की
आता लगेच बघ फोन चालू राहू दे. आणि काय वाटलं तुला? आम्हाला एक कमी समजायलास तू? आमच्या एवढ्याच गावचं पाणी पित नाही मी, सगळ्या गावचं पाणी प्यायलोय आता. हा मोठं, हा इथं मोठं बोल नकोस. काय बडगावला गेलास म्हणजे ताटून बसली. हा फोटो बघ व्हॉट्सअपचा आणि मग बोल. काय ते थापा मारून नकोस इथे. आम्ही तुमच्यासारखा नसतो घरच्यांच्या जीवावर उडा. घरच्यांच्या जीवावर उडणारे आम्ही नसतो. हा म्हणजे हा तेच की तेच सांगाले मी उडाले ना घरच्यांच्या जीवावर. हा मग तेच की फोटो पाठवले थोडा बघ. आम्ही अरे मी उडालोय. अरे माझं सांगालो मी. अरे मी तुला कधी बोललोय? मी माझं सांगालोय ना. मग आता तू फोटो बघ आणि पुढचं बोल नकोस. हा लय झालं. कुठे गेलो? मालवणला गेलो. फोटो बघितलास का रे? बोल की मोठ. कसा आहे विषय? आहे कसा आहे विषय? तू काय विचार केलेलास? खरं सांग. हॅलो. अगं निकाल लागलाय आज. पोरं सांगाल तिथे पोरांचं राहिलं ना. माझा आज लागला. होय मी नाही. माझे 2 विषय राहिल्यात. आता खरं तुम्हाला लागलाय म्हणून पण सांगायचं नाही. लागाय नाही. 2 विषय राहिल्यात. मग मी काय केलं आज बॅग सगळी भरलेली आहे. मग मम्मीला म्हटलं मी आज घरला आलोय. नाही उद्या दाखला बिकला काढतो सगळा आणि उद्या घरला येतो. पप्पाने पण फोन केलाय. पप्पा ये म्हटलाय 4 म्हशी घेऊया आणि शेळी बिळी करूया आणि गोटा मोठा करूया असं म्हटलं पप्पा. म्हटलं आता काय करू मी? बर बर येतात की. मग आता काय करू? हा मी कधी फसविले? नाही नाही मार सांग. मामाने सिक्रेट आहे म्हटलं. मामा शिवाय द्या नको ना स्टार्टिंगला म्हणून म्हटलं मामा. अभ्यास करून सोडूया आणि मोठा बी अभ्यास करू. हा बर बर. पप्पा ते काय? हा ते हा माझं 2 विषय उरल्यात. काय एवढं हे नाही. तू अभ्यास कर परत. हा आणि ते आणि काय बोललं विषय राहिला काय सांगत बसायचं नाही तुझ्या पप्पाला. त्याचं आपल्यातनं राहिलेलं सोडवायचं आणि पुढचं शिकायचं. तुला काय सांगत बसायचं नाही. पहिलेल्या बॅग 100 काढत बस. हा हा माहित आहे ना तुला? होय. म्हणून ते काय काढत बसायचं नाही. सांगत बसायचं नाही. हा चला हे करायचं सगळं सुटलाच म्हणायचं सगळं विषय. कुठलं राहिल्याचे भरायचा अभ्यास करायचा पास व्हायचा. बरोबर. घेतात ते काय? घेतात ते काय? द्या की. हॅलो. ते हा निकाल लागला. 2 विषय राहिल्यात. होय होय खरंच. तर आता काय 2 ते 2 विषय सोडवलेले मी. आता राहिला आता एका मार्कात 1-1 2-2 मार्कात राहिला. हा बर बर.
परत अभ्यास कर त्याच विषयांचा जास्त आणि सोडवून हे करत जायचा. बर बर. आणि इकडे म्हशी बिशी तसलं काही विचार करत होते नको ना. मी नाही बसाय, पप्पाने म्हटलं मला म्हणून पप्पा भरपूर काळगा आहे, त्याला एक भाडं आणायचं माहिती आहे का म्हशीला? हा बरोबर. त्याला ज्ञान देणं. हॅलो हॅलो. हा? हा 76% पडल्यात. अरे मग कुठल्या मैत्रिणीचं सांगा तू, पैसेवाला असणार म्हणून. हा. मग छान पडला की, अभिनंदन. मोबाईल वगैरे एवढं पडलं. होय. मोबाईल वगैरे तर सोडला तर 7-8 करतो. मोबाईल सुटत नाही. जरा जरा सोडायचं हळूहळू. हम्म. मग पुढे अपडेट करायचं तर हा तुझ्या जरी आज होता काय निकाल मग? होय, तिचा निकाल होता आहे. आहे रूम मध्ये. काय झालं बोलत ते 2 विषय बॅकला पडल्यात म्हणून म्हणालतो. रिझल्ट तेवढा पाठव. बाबा रिझल्ट नाही पाठवत. किती पडल्या त्यात सगळं माहित आहे. अजून अभ्यास कमीच पडलाय थोडा. अगा सांगावले मला, अजून माझे 80% दाखवतात मला. 85% पडणार होते ना. मी म्हणलेलं 85%. मी असंच टेस्ट, आता मी आबाळ फेकतोय तुला पण माहितीये. मग आबाळ फेकलं म्हणजे काय, आता आत्तीजवळ केवढं आबाळ फेकले मी. आत्ती खरं म्हणते काय, ते घरातली खरं म्हणतात का आमच्या? आबाळ बोलायचं कशाला म्हणतोय मी. अरे फेकाय आवडते म्हणतात, फेकायचं आबाळ. काय आणि काय आता ते विषय राहिले म्हणून फोन केला तुम्ही सांगायचा. हॅलो हॅलो. दादा फोनच ठेवला. आता मजा आहे. आपण डायल कट करा ना. सध्या फोन व्यस्त कट आहे. करा. काय विषय? तोच विषय, फक्त विषय राहिल्यात म्हणून. घरी पण घरला जाऊन आलास पण. होय, मग आता निकाल बघितला, मगाशी आल्यावर निकाल बघितलं दुपारी. मग म्हटले काय माझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे म्हटले इंजिनिअरिंग. मग आता काय मी जाऊन कागदपत्र सगळी दिल्यात. मग उद्या HOD ची आणि त्या प्रिन्सिपलची सही घेतो म्हटल्यात, आणि उद्या दुपारी या म्हटल्यात. दाखला देतो म्हटलं. होय. बॅग भरला का नाही माझं? बॅग आहे दुपारीच भरली. दुपारीच बॅग बिग भरली आहे आणि घेऊन गेलो कागदपत्र, आणि तिकडच्या तिकडे बॅग दिला तर लगेच तिकडच्या तिकडे जायचं म्हटलं. अच्छा चालतंय. चांगलंय चांगलंय. बरं. आणि बाकी जेवण आता तुला कोणाचा फोन आला? नाही का? काय नाही. तू बरं तुला निकाल का आलाय खरं सांग. सांगायला हवं की तू 2 बॅग म्हणून. आता काय सांगू पुढे मी. 76% पडल्यात. पाठवायला पण 76% पडल्यात. माहिती आहे मला. ते नवीन काहीतरी सांग. नवीन काय सांगू? 70% वाढलं ते माहित आहे. पुढे अभ्यास कमी पडला. एकदम कम कोणतरी आले. काय रिझल्ट लागला आज. काय झालं? 2 विषय बॅग लागले. हो. मग आता काय करायचं? मी घरला यायचं म्हणतो. शाळा सोडून घरला यायचं म्हणतो. मात्र आहे की माझ्या परिषदेला आणि एक शेड बांधायचं मग. कसं सत्य ना? त्या शेळ्या, 4 गाई, 4 म्हशी, काय अडचण नाही. काय करता फक्त दोनच करावं लागत. मार्केट टाक वगैरे. मार्केटचा फोटो मारा. कसं का? फक्त जाऊन बघितलं मी ऑनलाईन आता. मग ते ऑनलाईन भेटतात. हा पाठवतो. काय मित्रांनो, सगळेजण माझ्या रिझल्टवरच आपल्याला मला कोण विचारणार ना काय व्हायलाय, काय म्हणताना या व्हिडिओ मध्ये घंटा काय प्रँक व्हायला कोणावर. माझ्यावरच प्रँक झाला सगळ्याचा. आता पंपाला लावडं बोलून विचार.
मित्रांनो लई म्हणजे माझं डोकं खाल्ले यार मित्रांनो की मला शेळ्या घेऊन देणार आहेत म्हशी बाळा आहे एक ब्लॅट टिकून मला शेळी घेऊन देणार आहे आणि लोन काढून आणि शेळी घेऊन देणार आहे मित्रांनो अवघड आहे माझं कंडिशन घरातले म्हणतात तुला मशरी टाकायचं त्याची तर मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही शेवटची रिॲक्शन बघा पप्पाने मी रिझल्ट पाठवून कॉल केल्यानंतर पप्पा काय बोलतात बघितला काय रिझल्ट बघा की बघितला सा किती वेळ हो होय 2 विषय बॅक येत म्हणून 2 विषय बॅक येत म्हणून 2 विषय बॅक येत म्हणून सांगाल तो 2 विषय बॅक येत तुमचं पायाखालची जमीन गेली का नाही काय काय वाटलं टक्केवारी पडल्यावर ना मी 2 विषय बॅक ठेवल्यावर सांगितल्यावर मग काय ना तुम्हाला विषय राहिल्यावर काय काय वाटतं ते सांगा ग बस आता गंडू नको सा रडल्यास तसा कोण सांगितलं मला माहिती आहे रिझल्ट तुम्हाला कोणच सांगू शकत नाही माझ्याशिवाय तुम्हाला कोणच रिझल्ट सांगू शकत नाही मला माहिती आहे रडाल तसा काय हो रडाल तसा काय माझ्या डोळ्यातनं पाणी आहे त्याला आवाज आला तसं नाही मला काय आलंय बाजूला येत तुम्ही बरं बरं चालते ठेवू काय मग हा बरं बरं मित्रांनो माझाच प्रँक झालेला आहे आणि आता तुम्ही चॅनलमध्ये नवीन आहात मला पण माहिती आहे परंतु आता तुम्हाला ते मित्रांनो माझाच प्रँक केलेला आहे आणि माझी आता काय सांगू तुम्हाला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अशीच जमती माझी टाय फीस माझ्यावर प्रँक सगळ्यात शिवा तर माझ्यावरच होत्या ते मला पण माहिती आहे तुम्ही असंच हसत खेळत राहा आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा व्ह्यूज वाढवा लाईक करा शेअर करा कमेंट करा चलो मिलते नेक्स्ट वीडियो में चलो ओके बाय